ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण दिवसभर काम करत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आरोग्याविषयी एक विचार करायची आहे. पूर्वीच्या काळामध्ये माणसाचा हा वय जवळपास 100 वर्षापर्यंत माणसं जगायची. मानव 100 वर्षापर्यंत वय माणसाचा असायचा. आता ती कमी होऊन वरच्यावर सतत कमी होऊन रोजची धावपळ असेल, माणसाची जीवनशैली असेल, माणसामध्ये होत असलेला बदल असेल, तर अशा कारणावरून माणसाच्या वयावर त्याचा परिणाम होत आहे आणि आता माणूस 60ला येऊन टेकलेला आहे आणि वरच्यावर ही वय कमीच होत चाललेला आहे. तर ही असं का होत आहे याच्याबद्दल विचार करण्याची खूप गरज आहे. तर यामध्ये जर आपण विचार केलात, प्रत्येक प्राण्यांमध्ये जे काही प्राण्यांचा स्वभाव असेल, स्वतःमध्ये बदल करणं असेल, तर ते स्वतःमध्ये बदल केलेले नाहीत म्हणून त्यांचं वय तेवढंच आहे. फक्त माणसाचंच वय कमी का होत चाललेलं आहे याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. नुसतं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, जवळपास 30-40 वर्ष माणसाची कमी झालेली आहेत आणि याच्यावर आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. तर ही का होत आहे याच्याबद्दल जर विचार आपण केला तर माणसाचे जे अवयव असतील किंवा शरीर असेल, त्या शरीरांना काही गोष्टींची गरज असते. जसं पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळापासून 40-50 वर्षाच्या अगोदरपर्यंत माणूस हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालायचा. प्रत्येक ठिकाणी ह्या गावाहून त्या गावाला जर जायचं असेल तर त्या काळामध्ये कसल्याही प्रकारचे साधन नव्हते, कोणते बसेस नव्हते, सायकलीसुद्धा त्या नव्हते. तर ते चालत माणसं या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचे, ज्यामुळं माणूस हा एका ठिकाणी बसणारा प्राणी नाही. माणूस हा एका ठिकाणी बसून त्याच ठिकाणी राहणे किंवा त्याच ठिकाणी कंटिन्यू बसणे हे माणसाला परवडणारं नाही आणि माणूस तो करू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की माणूस हा कंटिन्यू काम करणं गरजेचं आहे, शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे, प्राणायाम करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे. ह्या धावपळीच्या जीवनामध्ये जे दिवसाचे 24 तास असतात, आता माणसाला 1 तास स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. तो सकाळ असेल किंवा संध्याकाळी असेल, जवळपास 7-8 किलोमीटर तरी चालणं गरजेचं आहे. व्यायाम आपण नाही केलं तरी चालेल, पण सर्वात महत्त्वाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणं, चालणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. माणसाची जी बॉडी आहे, जे शरीर आहे, जवळपास दिवसाला तो 14 किलोमीटर सहज चालू शकतो. या प्रकारची कॅपॅसिटी, या प्रकारची ॲबिलिटी माणसात आहे. माणूस हा जो बनलेला आहे त्याला काही गोष्टी आवश्यक आहेत. तर आपण सध्याच्या काळामध्ये आरामासाठी सगळे संशोधन करत आहोत, आरामासाठी सगळ्या वस्तू तयार करत आहोत, आरामासाठीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी वेगवेगळे साधनं, वेगवेगळे वाहन आपण तयार करत चाललो. पण आपल्याला याचा परिणाम आपल्या वयावरती होत आहे, आपल्याला याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत आहे, आरोग्यावरती होत आहे, हे आपल्याला समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून सिंपल किंवा साध्या पद्धतीने जर विचार केलं, जवळपास 7-8 किलोमीटर जरी माणूस चालला तर चांगल्या पद्धतीने माणसाचं वय वाढू शकतं आणि माणूस जास्तीत जास्त जीवन जगू शकतो. माणसाच्या अवयवाला, माणसाच्या शरीराला काही गोष्टी आवश्यक असतात, त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे आणि माणूस संशोधन करणं, वेगवेगळ्या गोष्टी करणं याच्यावरच लक्ष घालत आहे आणि संशोधनातून फक्त आरामाच्याच गोष्टी तयार करणं, ज्यामुळं त्या आरामामुळं
आपल्यामध्ये होत चाललेला जो बदल आहे त्याचा परिणाम आपल्या वयावर होऊन आपलं वय, आपलं आयुष्यमान वरच्यावर कमी होत चाललेलं आहे. उदाहरणार्थ बघायला गेलं, पूर्वी आपण जमिनीवर आलकून पालकून बसायचो, पाय फोल्ड करून बसायचो, त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायचं. त्याच्यानंतर थोडं वेळ गेल्यानंतर खुर्चीचा वापर करण्यात आला, तेही लोखंडी खुर्च्या होत्या, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन थोडं व्यवस्थित व्हायचं. त्याच्यानंतर प्लॅस्टिक खुर्चीची संशोधन झाला, जे की सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन केलेली खुर्ची आता अवेलेबल आहे. त्याच्यामुळं वरच्यावर आपल्याला बॅक बोनमध्ये जो पाठीचा मणका असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत आणि वरच्यावर प्रत्येक जनरेशनमध्ये आपल्या मणक्यामध्ये बदल होत चाललेला आहे, आपल्या DNA मध्ये वरच्यावर बदल होत चाललेला आहे. हे तितकंच सत्य आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर पुन्हा आपल्याला पूर्वीचं जे जीवन होतं, जे हालचालीचं जीवन होतं, जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण सहज चालत जायचो, ज्यामुळं 7, 8, 10 किलोमीटर आपलं चालणं व्हायचं, ते आता आपल्याला ह्या सुविधामार्फत बंद झालेलं आहे. म्हणून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे. परत आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला परत तेच सांगतात, तुम्ही तुमचा मूळ स्वभाव विसरलेला आहात. त्यासाठी तुम्ही सकाळी उठायचं आणि सकाळी उठून तुम्ही काय करायचं, फिरायचं. कमीत कमी 4-5 किलोमीटर तुम्ही चाललं पाहिजे, तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. आणि वेगवेगळे भरमसाठ आपण टॅबलेट्स, गोळ्या, इंजेक्शन घेत आहोत, त्याचा परिणाम आपल्याला न चालणं, याच्यामुळेच हा परिणाम आपल्यावरती होत चाललेला आहे. तर आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझं सांगणं एवढंच आहे की आपण सर्वांनीच आपल्याला जर आपलं शरीर हे टिकवायचं असेल तर दररोज कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर चालणं गरजेचं आहे. आणि मुक्त वातावरणामध्ये शहराला सोडून थोडं बाहेरच्या वातावरणामध्ये जाऊन झाडाच्या खाली किंवा जिथं शेती आहे त्या ठिकाणी जाऊन एक निवांत जागेमध्ये बसून त्या ठिकाणी प्राणायाम करून आपण दिवसामधून हा 1 तास आपल्याला दररोज जर आपण दिलात तर आपलं आयुष्य व्यवस्थित जाईल, आपलं जीवन व्यवस्थित जाईल आणि आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. तर प्रत्येकाने आपण सर्वांनीच आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ आपण सहज आपल्याला आरोग्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. मी एक बायोलॉजीचा लेक्चरर आहे, तर त्यासाठी मला ह्या गोष्टी सुचल्या, त्यासाठी मी हे सांगण्याचा प्रयत्न केलं. तर सगळ्यांनीच आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि आपलं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. तोपर्यंत निरोगी राहा, व्यायाम करा, प्राणायाम करा आणि व्यवस्थित जीवन जगा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थांबूयात. जय हिंद.